नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एमपीएससी आपल्या करंट अफेअर्सच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. मी संतोष. आज आपण 14 एप्रिल 2026च्या चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. मित्रांनो, सर्व प्रश्न आणि उत्तरे खूप महत्त्वाचे असणार आहेत आपल्या येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर एमपीएससी आपले चॅनल सबस्क्राईब करू शकता. चला तर मग सुरू करूया. आजचा आपला पहिला प्रश्न पाहूयात. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पद्मविभूषण. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, भारताची सूर कोकिळा म्हणून आशा भोसले यांना ओळखत होतो आपण आणि त्यांचे आता अलीकडेच निधन झालेले आहे आणि त्यांना भारत सरकारचा दुसरा नागरी सन्मान म्हणजेच की पद्मविभूषण देऊन त्यांना गौरवण्यात आलेले होते. आता आपण आशा भोसले आणि त्यांना मिळालेल्या पुरस्कारांबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले. रविवार दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी त्यांचे मित्रांनो मुंबईमध्ये निधन झाले. आता मित्रांनो, त्यांच्या पुरस्कारांबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच की पद्मविभूषण त्यांना 2008 मध्ये मिळालेला होता. त्या व्यतिरिक्त त्यांना चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच की आपल्याला माहितीच आहे दादासाहेब फाळके पुरस्कार देखील त्यांना मिळालेला होता. त्यांना 2000 रोजी दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले होते. आणि या व्यतिरिक्त मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच की महाराष्ट्र भूषण देखील त्यांना 2021 म्हणजे अलीकडे हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलेले होते. आणि मित्रांनो, या व्यतिरिक्त आपल्या आशा भोसले यांना बंगाल विभूषण म्हणजेच की पश्चिम बंगाल सरकारकडून 2018 रोजी त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले होते. या व्यतिरिक्त राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार देखील, फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्कार देखील त्यांना देऊन गौरवण्यात आलेले होते. आणि मित्रांनो, आशा भोसले यांच्या संगीत इतिहासात सर्वाधिक गाणे रेकॉर्ड करण्याचा विक्रम देखील गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये नोंद आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2 आहे. 14 एप्रिल 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कितवी जयंती साजरी केली जाणार आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 135वी. अधिक माहिती जाणून घ्या. तर 14 एप्रिल 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आपण 135वी जयंती साजरी केली जाणार आहे. आणि मित्रांनो, आंबेडकरांचा जन्म कधी झाला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशमधील महू येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. आणि मित्रांनो, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस काय म्हणून साजरा करतो तर या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस आपण देशभर आणि जगभरात समता, न्याय आणि शिक्षण दिवस म्हणून आपण साजरा करतो. आणि मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न कधी प्रदान करण्यात आला तर आंबेडकरांना 1990 रोजी भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आलेले होते. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3 आहे. कोणत्या संस्थेने म्यूज पार्क नावाचे नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल सादर केले आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मेटा. अधिक माहिती जाणून घ्या. तर मेटाने त्यांच्या सुपर इंटेलिजन्स लॅब्स या उपक्रमांतर्गत म्यूज स्पार्क नावाचे एक नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल सादर केलेले आहे. तर मित्रांनो, हे म्यूज स्पार्क नावाचे कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल कोणी सादर केलेले आहे तर मेटाने सादर केलेले आहे. आता या म्यूज स्पार्कचा कार्य काय आहे तर या म्यूज स्पार्क कॅलरीचा अंदाज लावणे, वस्तूंची व्हिज्युअलायझेशन करणे आणि वापरकर्त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे यासारखे कार्य हे म्यूज स्पार्क करू शकते. आणि हे मॉडेल सध्या मेटा AI चॅटबोटवर उपलब्ध आहे मित्रांनो. आणि ते पुढे व्हॉट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर देखील उपलब्ध होणार आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. आता प्रश्न क्रमांक 4 आहे. ब्रेल लिपी आणि सांकेतिक भाषा सेवा सुरू करणारे भारतातील पहिले प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय कोणते आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भोपाळ. अधिक माहिती जाणून घ्या. तर ब्रेल लिपी आणि सांकेतिक भाषा सेवा सुरू करणारे भारतातील पहिले प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय कोठे ठरलेले आहे तर मध्य प्रदेशमधील भोपाळ हे पहिले ब्रेल लिपी आणि सांकेतिक भाषा सेवा सुरू करणारे पासपोर्ट कार्यालय ठरलेले आहे. आता मित्रांनो, याचे कार्य काय असणार आहे आणि याचा उद्देश काय आहे तर या कार्यालयाने दिव्यांग अर्जदारांसाठी, विशेषतः दृष्टिबाधित आणि मूकबधिर लोकांसाठी पासपोर्ट अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हा उपक्रम सुरू केलेला आहे. चला आता पुढचा प्रश्न पाहूयात.
प्रश्न क्रमांक 5 आहे, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच की सेलच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी अतिरिक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कृष्णकुमार सिंग. अधिक माहिती जाणून घ्या. आता स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच की सेलचे विद्यमान संचालक श्री कृष्णकुमार सिंह यांची सेलच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळण्यासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, कृष्णकुमार सिंग हे पूर्ण वेळ नसून अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत आणि ते किती दिवस या अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत, तर ही अतिरिक्त जबाबदारी 2 एप्रिल 2026 पासून 1 जुलै 2026 पर्यंत म्हणजेच की एकूण 3 महिने किंवा नियमित अध्यक्ष मिळेपर्यंत हे कृष्णकुमार सिंह अतिरिक्त जबाबदारी सांभाळणार आहेत. तर मित्रांनो, अशोक कुमार पंडा हे पुढील नियमित सीएमडी साठी निवडले गेले असले तरी तात्पुरते म्हणून कृष्णकुमार सिंह यांना सीएमडी म्हणजे संचालक आणि व्यवस्थापकीय पद देण्यात आलेले आहे. अतिरिक्त मध्ये त्यांना हे पद देण्यात आलेले आहे. आता आपण सेल बद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, सेल ही भारत सरकारची एक महाराष्ट्र आणि सार्वजनिक क्षेत्रातील पीएसयू कंपनी आहे मित्रांनो. आणि याची स्थापना कधी झाली तर 1973 रोजी सेलची स्थापना करण्यात आलेली. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6 आहे, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच की बीपीसीएल चे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संजय खन्ना. अधिक माहिती जाणून घ्या. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच की बीपीसीएल चे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत मित्रांनो? तर संजय खन्ना यांची बीपीसीएल चे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता यांचा कार्यकाळ किती असणार आहे मित्रांनो? तर 9 एप्रिल 2026 रोजी यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला असून 31 मे 2031 पर्यंत संजय खन्ना हे बीपीसीएल चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कायम राहतील. आता मित्रांनो, आपण बीपीसीएल बद्दल अधिक माहिती जाणून घ्या. तर बीपीसीएल ही भारत सरकारची एक आघाडीची महारत्न कंपनी आहे मित्रांनो. आणि त्याची स्थापना कधी झाली तर बीपीसीएल ची स्थापना 1977 रोजी एक रिफायनरी कंपनी म्हणून बीपीसीएल ची स्थापना झाली. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7 आहे, भारत आणि कोणत्या देशाने अलीकडेच भूतान सांगचू 2 या जलविद्युत प्रकल्पासाठीच्या टॅरिफ प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली आहे? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भूतान. अधिक माहिती जाणून घ्या. तर भारत आणि भूतान या दोन देशांनी अलीकडेच पुतांग सांगचू जलविद्युत प्रकल्पासाठी टॅरिफ प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केलेली आहे. आता मित्रांनो, हे पुतांग सांगचू जलविद्युत प्रकल्पाची क्षमता किती आहे तर 1020 मेगावॅट इतकी क्षमता या जलविद्युत प्रकल्पाची आहे. आणि हे कुठं स्थित आहे तर भूतानमधील पुतांग सांगचू नदीवर उभारण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, पुतांग सांगचू ही भूतानमधील नदी आहे आणि त्या नदीकाठावर हा पुतांग सांगचू प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. आता या प्रकल्पाचे उद्घाटन कधी झाले तर या प्रकल्पाचे उद्घाटन नोव्हेंबर 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतानचे राजे जिग्मे वांगचुक यांच्या हस्ते या जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. आता मित्रांनो, आपल्या भारताचे केंद्रीय ऊर्जा मंत्री कोण आहेत तर मनोहर लाल आहेत. मनोहर लाल हे आपल्या भारताचे केंद्रीय ऊर्जा मंत्री आहेत आणि भूतानचे ऊर्जा व नैसर्गिक संसाधन मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये थिम्पू येथे ही स्वाक्षरी करण्यात आलेली. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8 आहे, आयडीपीआयसी म्हणजेच की काय, इंडियन डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स कॉर्पोरेशनचे नवीन एमडी आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 के सत्यनारायण राजू यांची आयडीपीआयसी चे नवीन एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली. अधिक माहिती जाणून घ्या. तर आयडीपीआयसी म्हणजेच काय, इंडियन डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स कॉर्पोरेशनचे नवीन अध्यक्ष आणि सीईओ कोण असणार आहेत तर के सत्यनारायण राजू यांची आयडीपीआयसी चे नवीन एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली. आता मित्रांनो, या आयडीपीआयसीचा मुख्य उद्देश काय आहे तर याचा मुख्य उद्देश आहे डिजिटल पेमेंट मधील फसवणूक रोखण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करणे. हे या इंडियन डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स कॉर्पोरेशन म्हणजेच की आयडीपीआयसी चा मुख्य उद्देश आहे. आणि मित्रांनो, आयडीपीआयसी काय आहे तर आयडीपीआयसी एक भारतातील डिजिटल व्यवहारामध्ये होणारी फसवणूक रोखण्यासाठी स्थापन केलेली एक महत्वाची संस्था आहे. आता मित्रांनो, ही कोणाच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली आहे आयडीपीआयसी तर एसबीआय आणि बँक ऑफ बडोदा यांच्या नेतृत्वाखाली हे आयडीपीआयसी चे स्थापना झालेली आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, UN समिती आणि आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक आधार CESCR साठी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रीती शरण. अधिक माहिती जाणून घ्या. तर संयुक्त राष्ट्रांच्या च्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अधिकार समिती म्हणजेच की CESCR वर भारताच्या प्रीती शरण यांची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो, प्रीती शरण यांची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे म्हणजेच की यापूर्वी देखील ते या CESCR च्या सदस्य होत्या. आता त्यांना पुन्हा एकदा त्यांची CESCR च्या सदस्यपदी निवड करण्यात आलेली आहे. आता त्यांचा कालावधी किती असणार आहे तर 2027 पासून 2030 या कालावधीसाठी त्यांची ही निवड केलेली असून ही निवड संयुक्त राष्ट्राच्या UN समितीने एकमताने करण्यात आलेली आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. आजचा आपला शेवटचा आणि 10वा प्रश्न आहे. कोणत्या राज्यात पुथंडू हा नवीन वर्ष सण म्हणून साजरा केला जातो? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तमिळनाडू. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, तमिळनाडू राज्यात पुथंडू हा नवीन वर्ष सण म्हणून साजरा केला जातो. कधी साजरा केला जातो तो तर 14 एप्रिल रोजी हा सण साजरा केला जातो. आणि या दिवसाला मित्रांनो पुथंडू किंवा वरुषा पिराप्पू देखील असे तमिळनाडूमध्ये म्हणले जाते. आणि हा मित्रांनो सण काय आहे तर पारंपरिक सौर दिनदर्शिकेनुसार नवीन वर्ष म्हणून पुथंडू साजरा केला जातो. तर मित्रांनो 14 एप्रिलला अनेक राज्यांचे नवीन वर्ष म्हणून साजरा केले जातात. त्यामध्ये केरळमध्ये विशू हा दिवस साजरा केला जातो. पंजाबमध्ये बैसाखी दिवस साजरा केला जातो. तसेच तमिळनाडूमध्ये पुथंडू म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले 14 एप्रिल 2026 चे चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे. मित्रांनो, 10 प्रश्न पाहिलेले आहेत जे की सर्वच्या सर्व आपल्या येणाऱ्या परीक्षांसाठी महत्त्वाचे होते. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर AGU MPSC आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.